कल्याण काळे यांना 38,000ची लीड मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत डॉक्टर कल्याण काळे यांना 38,000 लीड मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे यांचा पराभव होण्याची चित्र दिसून आले। काळे साहेबांना थेट आता 40,000ची लीड पार केलेली आहे, काय सांगणार? खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आणि देशातलं जे सरकार आहे, खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचे जे काही धोरणं होते शेतकरी विरोधी आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात एक राग शेतकऱ्याच्या मनामध्ये होता आणि शेतकऱ्यांनी सामान्य माणसाने तो राग एक या मतातून व्यक्त केला। लोकांना रोजगार नव्हता, आज महागाईचा प्रचंड विषय होता आणि या सगळ्या माध्यमातून आम्हाला माहीत होतं की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे। खऱ्या अर्थाने लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे। ठीक आहे, काही प्रमाणात सर्वे दिले होते एक्झिट पोलचे, ते चुकीचे होते, पण लोकांनी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात, युवकांच्या बेरोजगाराच्या विरोधात, शेतकरी सामान्य माणूस जो होरपळला होता, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की शेतकऱ्याच्या कापसाला आज 7,000च्या वर भाव नाही, सोयाबीनला 4,000च्या वर भाव नाही आणि शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं करून भारतात या महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा साफ केलेला आहे। त्याचंच एक उदाहरण हे जालन्याच्या निवडणुकीत पण आहे आणि आपल्याला दिसतंय आज 40,000 जरी म्हणत असताना आपण अजून लीड मोठ्या प्रमाणात वाढतो। तुम्हाला असं वाटतं की लोकशाहीचा विजय झाला असं वाटतं तुम्हाला? हा 100% लोकशाहीचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आणि समतेचा विजय आहे। सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं, शेतकऱ्याच्या हिताचं, युवकांच्या हिताचं, महिलांच्या हिताचं आणि महागाईच्या विरोधातलं सरकार महागाईसाठी ज्या सरकारने वाढवली होती, शेतकऱ्याच्या याच्यावर जीएसटी लावली होती, भाव कमी केला होता, हा रोष शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे आणि हा सुप्तपणे दाखवलेला आहे आणि हे तुम्हाला आता निकालातून दिसत आहे। करायचं काय आणि मुंडकं वर पाय आला शेर आला जालन्याचा कल्याण साहेबांचा अरे रावशेका करायचं काय आणि मुंडकं वर पाय, अरे काय करणार काय?